महाराष्ट्रात सुरू झालेली गटशेतीची मोठी लोकचळवळ पाहता गटशेतीचे एक नवीन धोरण राज्यात आणू, गटशेती करणाऱ्यांना अशा प्रकारे मदत योगदान देता येईल आणि गटशेतीला लोकचळवळीचे स्वरूप कसे देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप 2024 पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। याप्रसंगी कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, श्रीमती किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ आदी उपस्थित होते। शेती शाश्वत करायची असेल तर आपली गावे जलसमृद्ध, जलपरिपूर्ण होणे आवश्यक आहे असं सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 52% महाराष्ट्र आवर्षण प्रवण आहे, त्यामुळे जलसंधारण परिवर्तन करू शकतो। गावे पाण्याचे अंकेक्षण करणार नाहीत, त्यातील शास्त्र शिकणार नाहीत, त्यात लोकसहभाग वाढणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्र दुष्काळीच राहील हे लक्षात घेऊन राज्य शासनाने 2015 साठी जलयुक्त शिवार योजना सुरू करून एक लोकचळवळ सुरू केली। त्यावेळी पाणी फाउंडेशनने लोकांमध्ये जलसंधारणाच्या कामांची चुरस निर्माण केली। तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींनी पाण्याचे काम पुढे नेले। पाणी फाउंडेशन, नाम फाउंडेशन यांनी या चळवळीला एक लोकचळवळीचे रूप दिले आणि महाराष्ट्रातील 20,000 गावांनी स्वतःला जलसमृद्ध केले। फक्त पाण्याचे लेखापरीक्षण करून चालणार नाही, तर शेतकरी सक्षम झाला तरच पाण्याचे नियोजनही तो स्वतः करू शकतो, म्हणून फार्मर कप सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी फार्मर कपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या सर्व 25 शेतकरी गटांना राज्य शासनाच्या वतीनं प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। पाणी फाउंडेशनचे काम संपूर्ण महाराष्ट्रात नेण्याची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमिर खान यांचे अभिनंदन केले। महाराष्ट्र शासनातर्फे फार्मर कपमध्ये पुरस्कार प्राप्त प्रत्येक गटास एक ड्रोन मोफत देण्यात येईल। ड्रोन देण्यात येणाऱ्या गटांनी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू नये। नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वळवणे आवश्यक आहे। शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने दरवर्षी वर्षाला 5,000 कोटी रुपयांची तरतूद केल्यास 5 वर्षात 25,000 कोटी रुपयातून महाराष्ट्राचा कायापालट करू शकतो। त्यास मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती यावेळी कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी दिली। आमिर खान म्हणाले, लहान शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची शेती नफा देणारी, खर्च कमी करू शकतो का, तसेच उत्पन्न वाढू शकतो का, असे स्वप्न आम्ही 3 वर्षापूर्वी पाहिले। योग्य ज्ञान आणि शिक्षणातून उत्पादन वाढू, रासायनिक खतांचा वापर कमी करू शकतो का याचा विचार केला होता। आज गट शेतीमुळे हे साध्य झाल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितलं। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये 2015 सालापासून आपण पाण्याचं जनआंदोलन उभं केलं। जलयुक्त शिवार सारखी योजना सुरू केली, कारण आपल्याला या गोष्टीची कल्पना होती की महाराष्ट्रामध्ये जर शेती शाश्वत करायची असेल तर जोवर आपली गावं ही जलसमृद्ध होत नाही, जलपरिपूर्ण होत नाही, जोपर्यंत ते वॉटर बजेटिंग, वॉटर अकाउंटिंग करणार नाही आणि पाण्याचं शास्त्र शिकणार नाहीत, जोपर्यंत लोकसहभाग त्याच्यातला वाढणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्र हा दुष्काळीच राहील। कारण 52% महाराष्ट्र असा आहे की ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो तो अवर्षण प्रवण अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे आणि म्हणून जलसंधारणातूनच आपण हे परिवर्तन करू शकतो। आणि मला अतिशय आनंद आहे की त्यावेळी आमिर खान यांच्यासारखा एक प्रतितयश अभिनेता त्या ठिकाणी समोर आला आणि आमिर खान असतील, किरण असतील, सत्यजित भटकळ असतील, या सगळ्यांनी मिळून या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून एक चुरस लोकांमध्ये निर्माण केली। मी ते सुरुवातीचे दिवस आठवतो की ज्यावेळी अक्षरशः गावांना वेड लागलं होतं। सकाळी 4 वाजतापासून लोक काम करताना दिसायचे, वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार करताना दिसायचे। कुठेतरी डोंगरावर माणसांची अशी एक रांग दिसायची आणि कशाची रांग आहे तर कोणी डीप CCT करताय, कोणी CCT करताय, कोणी त्या ठिकाणी अजून वेगळ्या प्रकारचे झाडं लावण्याकरता खड्डे करताय आणि मग वरपासनं खालपर्यंत अशा प्रकारे वेगवेगळे स्ट्रक्चर्स हे त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला पाहायला मिळायचे। आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आमचे पोपटरावजी पवार असतील, आमचे अण्णा हजारे असतील, किंवा या ठिकाणी आमचे शांतीभाऊ मुथा असतील, असे अनेक लोक आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे या पाण्याचं काम समोर नेलं होतं। आणि त्यामध्ये आमिर खान यांचं पाणी फाउंडेशन असेल किंवा तिकडे नाम फाउंडेशन असेल, या सगळ्या लोकांनी या संपूर्ण चळवळीला एक लोकचळवळीचं त्या ठिकाणी रूप दिलं आणि त्यातून मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या 20,000 गावांनी
स्वतःच्या भरोशावर स्वतःला त्या ठिकाणी जलपरिपूर्ण केलं। त्या ठिकाणी तिथल्या सरपंचांनी, तिथल्या गावकऱ्यांनी एकत्रित येऊन हे मोठं काम केलं। आणि आज मला अतिशय आनंद आहे की वेगवेगळी गट या ठिकाणी काम करतायत। मला आठवतं 2016 साली डॉक्टर पोळ, आपल्या लक्षात असेल, आपण गटशेतीची सुरुवात केली होती आणि त्या गटशेतीमध्ये त्यावेळी सुरुवातीच्या काळात आपण असं सांगितलं की किमान 20 शेतकरी आणि 100 एकर जमीन असं जर गट तयार केला तर 1 कोटी रुपयापर्यंत आपण त्यांना मदत देत होतो। दुर्दैवाने 2019 नंतर जरा ते थोडं थांबलं, पण अनेक गट आपण त्या ठिकाणी सुरू केले। आज आमचे कृषी मंत्री देखील या ठिकाणी आहेत आणि आमचे अप्पर मुख्य सचिव कृषी देखील, आमचे प्रधान सचिव देखील या ठिकाणी आहेत। मी त्यांना या निमित्ताने विनंती करणार आहे की हे गटशेतीचं इतकं मोठं आंदोलन पुन्हा महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे, तर आपण गटशेतीची नवीन पॉलिसी, एक नवीन नीती या महाराष्ट्रामध्ये आणू आणि गटशेती करणाऱ्यांना कशी आपल्याला मदत करता येईल, त्यात कसं योगदान करता येईल आणि गटशेतीला आंदोलनाचं स्वरूप कसं करता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू।